दिनांक 14 डिसेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त यांचे आजोळ करंजी येथे श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। दिंडोरी जवळ वणीकडे जाताना नाशिक वणी मार्गावर ओझरखेड धरणाच्या उजव्या बाजूला कर्दम मुनींचा आश्रम आहे। अनुसया म्हणजे असूयारहित अशा या महान सती श्री अनुसयेचे माहेर अर्थात श्री दत्तप्रभूंचा आजोळ महंत महर्षी कर्दम मुनींचा आश्रम आहे। यालाच निर्जल मठ असेही म्हणतात। श्री दत्तप्रभूंची पद्मासन स्थितीत मूर्ती अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही व एकमेव भारतामधून येथे पाहाव्यास मूर्ती मिळते। प्रत्यक्ष गंगामाईने श्री दत्तप्रभूंची ही मूर्ती येथे तप केलेल्या श्री शिवदयाळ स्वामींना प्रसाद स्वरूपात दिली आहे। मंदिरात असलेल्या देवघरात केंद्रस्थानी जेमतेम 1 वीत उंचीची ही पांढरी शुभ्र मूर्ती ठेवलेली आहे। येथे आणखी एक आश्चर्य असं पाहावयास मिळतं की परिसरातील सगळे कुत्रे दुपारी 12च्या आरतीला देवळाच्या गाभाऱ्याच्या आत जमतात आणि आरती संपल्यावर निघून जातात। श्री दत्त करंजी देवस्थानचे अध्यक्ष श्री दत्तात्रय दादा पाटील यांनी AB न्यूजशी दत्त देवस्थानाविषयी माहिती सांगितली आहे। प्रभू दत्तात्रयांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपलं देवस्थानच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी कर्दम ऋषींचा आश्रम, अनुसयाचे वडील त्यांचा हा आश्रम आहे। कर्दम ऋषींच्या तपश्चर्याने ही भूमी अत्यंत पावन भूमी आहे। या ठिकाणी कर्दम ऋषींच्या अघोर तपश्चर्याने साक्षात गंगामाई या ठिकाणी अवतीर्ण झाली आणि गंगामाईनी प्रसाद रूपाने शिवदयाळ स्वामींना दर्शन दिलं आणि शिवदयाळ स्वामींना ती दत्ताची जी 9 इंचाची मूर्ती आहे, 9 इंचाची आतमध्ये जी संगमरवरी मूर्ती ती प्रसाद रूपाने गंगामाईने यांना प्रदान केली शिवदयाळ स्वामींना। असा ह्या जागेचा तो महिमा आहे। या अनुसयाचे वडील कर्दम ऋषी त्यांची ही तपोभूमी आणि त्या तपोभूमीमध्ये शिवदयाळ स्वामींसारखे महान तपस्वी या ठिकाणी होऊन गेले। आजही प्रति गाणगापूर म्हणून करंजी देवस्थानला ओळखलं जातं। या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची इच्छित मनोकामना परमेश्वर ते दत्त भगवान या ठिकाणी पूर्ण करतात। त्यामुळं आजपर्यंत अखंड हजारो वर्षापासून ही परंपरा या ठिकाणी चालू। पूर्वीपासून कर्दम म्हणजे एक कर्दळी वन होतं आणि या कर्दळी वनामध्ये ती कर्दम ऋषी राहत होते। त्यावेळेस इथं रस्ते देखील यायला जायला रस्ते देखील नव्हते, म्हणजे अत्यंत अभयारण्य या ठिकाणी। त्या अभयारण्यामध्ये त्या खालच्या गुहेमध्ये दत्त भगवंताची ती मूर्ती आणि कर्दम ऋषींची ती तपोभूमी त्या ठिकाणी होती। या वडाच्या झाडाच्या खाली त्यांचं ते तपोभूमीचं ठिकाण होतं। अशी ही पावनभूमी या ठिकाणी, या पावनभूमी साक्षात त्यांच्या तपश्चर्येने गंगामाई या ठिकाणी अवतीर्ण झाल्या। त्याच्यानंतर शिवदयाळ स्वामींच्या नंतर सद्गुरू रामचंद्र महाराज या ठिकाणी आले। रामचंद्र महाराजांनी देखील तीच परंपरा इथे या ठिकाणी कायम चालू ठेवली। साक्षात एक रामचंद्र महाराजांचं वय झाल्यानंतर म्हणजे वृद्ध काळ आल्यानंतर त्यांना जे दरवर्षी कार्तिकी आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला जायचे, शरीर थकल्यामुळं त्यांना जाता नाही आलं। त्यांनी पांडुरंगाला या ठिकाणी विनंती केली की जेव्हा आता मी तुझ्या पंढरीला येऊ शकत नाही, तू इथं दर्शन दे म्हणून साक्षात पांडुरंगाने त्यांना त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे। पांडुरंगाची ती मंदिर जी आहे ते साक्षात पांडुरंगाने त्या ठिकाणी दर्शन दिले। या ठिकाणी एक होती रोज अभिषेकासाठी दूध लागायचं आणि एक कामधेनू या ठिकाणी होती। ती कधीही व्याली नाही, परंतु ती 12 महिने ह्यात त्या ठिकाणी दूध देत होती आणि त्या कामधेनूच्या दुधानेच या देवाचा अभिषेक होत होता। आजही कामधेनूच्या दुधानेच अभिषेक चालतो। हीच परंपरा या ठिकाणी आज स्वर्गीय वैकुंठवासी शिवदयाळ स्वामी यांनी या परिसराचा अजून जास्तीत जास्त त्या ठिकाणी विकसित करण्याचा प्रयत्न केला। भक्तांसाठी भक्तनिवास असेल, गोरगरीब आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा या ठिकाणी काढल्या, परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणाच्या सुविधा उभ्या केल्या। अशा अनंत उपक्रम या ठिकाणी बाबांनी चालू केले। त्याचप्रमाणे या देवस्थानची जी शेती होती त्या शेतीच्या माध्यमातून मग ऊसाचं गुऱ्हाळ असेल, ऊसाची शेती असेल, इतर भाजीपाल्याची शेती असेल, या भाजीपाल्याच्या शेतीच्या माध्यमातून या ठिकाणी भाजीपाला निर्माण करून सेंद्रिय भाजीपाला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी खाऊ घातला जातो। या ठिकाणची सेंद्रिय गहू असेल, भात असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, हेच कडधान्य या ठिकाणी घेऊन त्या विद्यार्थ्यांचं संगोपन पालन पोषण या ठिकाणी
आजही देवस्थानचे सर्व ट्रस्टी या ठिकाणी करतात. असाच उपक्रम भविष्यात देखील या ठिकाणी आपण फलोद्यानाच्या माध्यमातून आंबे, पेरू, चिकू, चिंच, आवळा अशी फळझाडं यावर्षी आणि आता या पुढच्या महिन्यामध्ये लागवड करतो आणि त्याचा ह्या परिसराला या पशु पक्षी पर्यावरणाचं देखील त्या ठिकाणी संगोपन होईल अशी बाबाजींची कल्पना होती. ती साक्षात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्व देवस्थानचे ट्रस्टी भक्त परिवार या ठिकाणी करत राहतील. या देवस्थानच्या प्रगतीसाठी शासनाने देखील भक्त निवासाला पैसे दिले, रस्त्यांना देखील पैसे दिले. करंजी ते ओझरखेड हाय रस्ता काँक्रिटीकरण झाला. आंबेवणी ते करंजी हाय रस्ता काँक्रिटीकरण झाल्यामुळं शासनाचे आणि लोकप्रतिनिधी देखील मनापासून खूप खूप आभार. आपण सर्वजण पत्रकार, छायाचित्रकार या ठिकाणी येतात, दर्शन घेतात. असंच प्रेम या देवस्थानावरती राहू द्या, सहकार्य राहू द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो नाही. एबी न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, करंजी.